फलंदाजी करत असताना जिंकलेत, त्यामुळे त्यांना असा निर्णय घेतलाय की तिसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा आपण फलंदाजी करावी. जास्तीत जास्त धावा कुठून समोरच्या संघावरती दबाव निर्माण करावा असं त्यांचा प्रयत्न असेल. नक्कीच सलामीची जोडी पाहायला मिळते. स्ट्रायकनवरती डावखुऱ्याचा फलंदाज असेल भूषण, नो स्ट्रायकनवरती संकेत. अशी सलामीची जोडी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. मुस्तकीम पहिल्या षटक हाताळण्यासाठी सामन्याला सुरुवात होती. 3 षटकांचा सामना असणार आहे. स्ट्रायकनवरती फलंदाज पाहायला मिळतोय तो म्हणजेच भूषण, ज्याने आधीच्या सामन्यामध्ये एक षटकार टोकला होता, चांगली फलंदाजी केली होती. फक्त 15 मिनिटांचा अवधी असेल 3 षटक हाताळण्यासाठी. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू मागे, चुकीचं क्षेत्ररक्षण. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावा दाबलकावरती पाहायला मिळतात, म्हणजेच खातं खोललं जातं 2 धावेनं. पहिल्या चेंडूवरती 2 धावा भूषणच्या बॅटमध्ये पाहायला मिळतात. गोलंदाज मुस्तकीम पहिल्या षटक हाताळतो. या आधीच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. भूमी 11 कुंदे विरुद्ध बी स्पोर्ट्स बनेली या 2 संघांमध्ये हा सामना पाहायला मिळतोय. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. तिथे तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढाच चांगला झेल इथे स्वीकारलाय. फलंदाज होतो बाद. भूषणच्या स्वरूपात पहिला झटका भूमी 11 कुंदे संघाला. धावखुऱ्याचा तेजस 2 चेंडू 2 धावा. मुस्तकीमचा हा चेंडू, चांगला फटका पाहायला मिळतोय तेजसच्या बॅट मधनं. चेंडू 1 बाउन्स सीमा पार येतोय चौकार. तीन चेंडूंचा खेळ समाप्त. धावा दाबलकावरती 6 धावा एका गाड्याच्या मोबदल्या आहेत भूमी 11 कुंदे संघाच्या. गोलंदाज मुस्तकीम पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर विकेट, त्यानंतर चौकार आला. क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतोय. यावेळीचा कुडतप्प्याचा चेंडू भिडकावून दिलाय, फेकून दिलाय सीमा पार. तेजसच्या बॅटमधनं येतो रमदार षटकार. मध्ये धावा दाबलकावरती पहिल्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 12 धावा. तेजस ज्याला 2 सामन्यामध्ये अपयश आलं होतं, तो तेजस आता मात्र चांगली फलंदाजी करतोय.
पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. धावा डबलवरती 12 धावा. तेजसनं पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा कुठल्या होतात. नंतर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये अपयश आलाय. निर्धाव चेंडूची सांगता होती. शेवटचा चेंडू. इथे चांगला फटका. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. मिसफील्ड स्वतः गोलंदाज धावले होते पाहायला गेलं तर. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा डबलवरती पाहायला मिळतात, त्या म्हणजेच 12 धावा. एका गाड्याच्या मोबदल्यात भूमी 11 कुंदे संघाच्या. फास्ट केलायचं आहे. बी स्पोर्ट्स बल्यांनी फास्ट केलायचं आहे. यानंतर आणखीन एका सामना आपल्याला खेळवायचा आहे, त्यामुळे फास्ट केला. 3 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा कुठल्याचा. आता मात्र संकेत स्ट्रायगर वरती असतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय झाकीर. झाकीर येतोय गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर वरती फलंदाज संकेत, ज्याने चांगली फलंदाजी केली या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये आतापर्यंत. इथे मोठा फटका केल्याचा प्रयत्न. बॅटच्या एजला लागतोय चेंडू. नो मॅच लँड मध्ये पडतोय. तोपर्यंत 1 धाव इथे मिळते. एका धावेच्या मदतीनं धावा डबलवरती 13 धावा. चांगली गोलंदाजी करतोय झाकीर. या आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली झाकीरची. स्ट्रायकर वरती तेजस, ज्याच्या बॅट बंद 2 मोठे फटके पाहायला मिळालेत. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. एकदा पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असणार आहे. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होईल. लेग बाईटच्या सहाय्याने 2 धावा मिळत आहेत. दोन धाव्यांच्या मदतीने धावा डबलवरती पाहायला मिळतात, ते म्हणजेच 15 धावा. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या षटकातील गोलंदाज झाकीर, स्ट्रायकरवरती फलंदाज तेजस. एक षटकार, एक चौकार तेजसच्या बॅट मध्ये पाहायला मिळालाय. तेजससाठी हा चेंडू फुल्लर लेनचा. पंच नो चिकून करतायत. चेंडू जाईल सीमा पार. नो प्लस. येतोय षटकार. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फ्री हिटचा चेंडू आहे. फ्री हिटचा चेंडू आहे. फ्री हिट आहे. फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता होती. धावा डबलवरती पाहायला मिळत आहेत. 22 धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू गॅप मध्ये गेलून काढलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत दूरवरनं. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावा डबलवरती पाहायला मिळत आहेत, म्हणजेच 23 धावा. अद्याप 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. दुसऱ्या षटकातील गोलंदाज झाकीरचा. स्ट्रायकरवरती फलंदाज असेल जो सलामीला आलाय, तो संकेत. स्ट्रायकरवरती असेल गोलंदाज झाकीर. आतापर्यंत झाकीरनं 11 धावा खर्च केल्यात. इथे मात्र चांगला फटका संकेतच्या बॅट मधनं.
चेंडू जाईल सीमा पार, येतोय षटकार. बघा आमचे श्रवणजी मगर यांना विनंती करता आपण चेंडू आणायला जायचंय. चेंडू जेव्हा बाहेर जाईल तेव्हा इथे झेलची संधी असणार आहे. आवाक्याच्या बाहेर क्षेत्ररक्षकाच्या लागोपाठचा दुसरा षटकार येतोय संकेतच्या बॅट मधनं. धाबा दापलकावरती या षटकाराच्या मदतीनं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा फलंदाजी पाहायला मिळाली. या षटकामध्ये तब्बल 23 धावा कुठल्यात वरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा 35. स्ट्रायकर वरती फलंदाज तेजस डावा डबलकावरती 35 धावा 17.50च्या सरासरीनं धावा उभारल्यात. शाकिबचा पहिला चेंडू शॉर्ट पिच होता भेटून दिलाय सीमा पार, येतोय तेजसच्या बॅट मधनं आणखीन एक षटकार. खेळाडू श्रवण मगर यांच्यासाठी पारितोषिक आहे. षटकाराबाहेर जर झेल स्वीकारलं तर 100 रुपयाचं पारितोषिक मंडळाकडनं असणार आहे. इथं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. दोन धाव्यांच्या मदतीनं धाबा दापलकावरती पाहायला मिळतात ते म्हणजेच 43 धावा. 4 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल. पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर आल्यात त्या 2 धावा. 43 धावा दापलकावरती पाहायला मिळतात. अद्याप 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तेजस स्ट्रायगनवरती चांगली फलंदाजी करतोय. 3 षटकार 1 चौकार तेजसच्या बॅट मध्ये पाहायला मिळालाय. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आहे. चेंडू जाईल सीमा पार. तेजसच्या बॅट मध्ये आणखीन एक दमदार षटकार. वरती 49 धावा. 3 चेंडू मध्ये या षटकामध्ये 14 धावा खर्च केले गोलंदाज शाकिबनं. या आधीच्या सामन्यामध्ये 3 धावा देत असताना 2 गडी बाद केले होते. आता मात्र समाचार घेतला जातोय. पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय. चेंडू फेकून दिलाय सीमा पार. लागोपाठचा दुसरा षटकार आलाय तेजसच्या बॅट मधनं. धावा दापलकावरती 55.
दाबलकावरती पाहायला मिळते ते म्हणजेच 55 धावा. तेजस वैयक्तिक 37 धावांवरती खेळतोय. फुल्लर लेनचा चेंडू लागोपाठचा तिसरा षटकार. फलंदाज तेजसच्या बॅट मधनं पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू होता. बॅटच्या टोला लागतोय चेंडू. क्षेत्ररक्षक येत आहे. थोडंसं फंबल होत आहे. दुसरी धाव आणि 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. षटक समाप्त होत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा दाबलकावरती 63 धावा. 64 धावांचं लक्ष असेल संघ बी स्पोर्ट्स बनेली संघासमोर. खर्च केला शाकिबनं. चांगली गोलंदाजी केली होती या आधीच्या 2 सामन्यांमध्ये. या सामन्यामध्ये मात्र चांगली फलंदाजी त्याच्या विरोधात झाली. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झाला पहिलं षटक हाताळण्यासाठी. भूषण सलामीची जोडी पाहायला मिळते. शाकिब आणि सलमान ही सलामीची जोडी पाहायला मिळते बी स्पोर्ट्स बनेली संघाकडून. 64 धावांचं लक्ष 3 षटकांमध्ये. समीकरण असेल 21.33 प्रति षटकामागे 21.33 समीकरण इथे मात्र पार करावे लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भूषण आलाय. स्ट्रायकरवरती फलंदाज साकिब. चांगली फलंदाजी केली, चांगली गोलंदाजी केली. या सामन्यामध्ये गोलंदाजीमध्ये अपयश आलाय ते विसरून मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू वेगानं फेकलाय. फलंदाज बाद आहे का? खेळाडू वृत्ती व्हायला मिळते. टाळ्या झाल्या पाहिजेत फलंदाजासाठी. स्वतःहून मात्र फलंदाज शाकिब बाहेर आलाय.
पहिल्या चेंडूवरती साकीब बाद होतोय, भूषणला मिळते यश. इथे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय नवीन आलेला फलंदाज अफसरनं. निर्धाव चेंडूची सांगत होती, 64 धावांचं लक्ष्य. निर्धाव चेंडू खेळून चालणार नाहीये. 16 चेंडू मध्ये 64 आता करावे लागतील. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळावा लागणार आहे. इथे चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक शॉर्ट स्क्वेअर लेगचा. जोपर्यंत चेंडूवरती जाईल तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. धावा धापलकावरती फक्त एक धाव. इथून गरज असेल 63 धावांची. 15 चेंडू मध्ये 63 ची गरज असणार आहे. चांगला चेंडू, वेगवान तेस्तरार चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. निर्धाव चेंडूची सांगत होती, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 64 धावांचं भलमोठं आव्हान संघासमोर ठेवल्यानंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगत होती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. धावा धापलकावरती फक्त एक धाव पाहायला मिळते. फक्त एक धाव. 64 धावांचं लक्ष्य. फक्त एक धाव. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 13 चेंडू मध्ये गरज असेल 63 धावांची सलमानसाठी. इथे मात्र बॅकफुटला जाऊन चांगला फटका पाहायला मिळतोय. हवेतून चेंडू जाईल सीमा पार. 1 बाउन्स चौकार. सामनावीर ज्या खेळाडूने पटकावलाय तो रोशन आलाय. इथे पहिला चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक धावतोय चेंडू मागे. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तोपर्यंत इथून 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावांच्या मदतीने धावा धापलकावरती 7 धावा. गरज 11 चेंडू मध्ये असेल 57 धावांची. 11 चेंडू 57 धावांची गरज. इथे चांगला चेंडू. बॅटची काढा घेतल्यानंतर यष्टीरक्षकाने झेल स्वीकारलाय. फलंदाज होतोय बाद. अफसरच्या स्वरूपात दुसरा झटका बसतोय बनेली संघाला. 10 चेंडू गरज असेल 57 धावांची. प्रत्येक चेंडूवरती आता मात्र मोठा फटका खेळावा लागेल. मिळतो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगले क्षेत्ररक्षण. एक धाव इथे कंप्लीट. आता मात्र सामन्यावरती मजबूत पकड पाहायला मिळते. 9 चेंडू मध्ये गरज 56 धावांची. धावा धापलकावरती पाहायला मिळते 8 धावा.
प्रत्येक चेंडूवरती इथून षटकार ठोकला तरी सुद्धा हा सामना जिंकता येणार नाहीये. इथे मोठा फटका केल्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक दूरवरनं येतोय, झेल स्वीकारतोय, फलंदाज होतोय बाद सलमानच्या स्वरूपात लागतोय तिसरा झटका बनेली संघाला. नवीन फलंदाज कैफ येतोय. पाचवा चेंडू रोशनचा यावेळेस मोठा फटका, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू जाईल सीमा बाहेर, कॅफच्या बॅट मधून आलाय षटकार. चेंडू अडवला जाईल, 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावा दाबलकेवरती पाहायला मिळतात 16 धावा. गरज 6 चेंडू मध्ये 48 धावांची, 6 चेंडू 48 धावांची गरज इथून असेल हा सामना जिंकण्यासाठी. पाहायला मिळतोय स्ट्रायकर वरती फलंदाज दर्शन. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय, झेलची संधी, क्षेत्ररक्षक चेंडू काढी, झेल स्वीकारली, फलंदाज होतो बाद. गोटसाई गावचे प्रतिष्ठित नागरिक आमचे किरणजी धुमाळ यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. इथे अक्रॉस द लाईन केल्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं, निर्धाव चेंडूची सांगत होत्या. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, औपचारिकता शिल्लक असेल या सामन्यामधील. 4 चेंडूमध्ये 48 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगत होत्या. 3 चेंडूंचा खेळ इथून आता शिल्लक असेल. कांबा संघ आपण सज्ज राहायचंय. इथे फ्लोअर लाईनचा चेंडू, दिशा दिली आहे चेंडूला, चेंडू जाईल सीमा पार, येतोय चौकार. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक.
2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा धाबलकावरती 20 धावा. 44 धावांची गरज 2 चेंडू मध्ये असणार आहे. इथे पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. औपचारिकता शिल्लक आहे. एका चेंडू मध्ये गरज 43 धावांची. वन साइडेड सामना पाहायला मिळतोय. इथे चांगला फटका, झेलची संधी, चेंडू जाईल सीमा पार, येतोय षटकार शेवटच्या चेंडूवरती. शेवट गोड केलाय फलंदाजानं. सामना जिंकलाय तो म्हणजेच भूमी 11 कुंदे संघानं क्वालिफाय झालाय तो म्हणजेच सुपर 4 मध्ये लगेच कांबा विरुद्ध सामना होईल भूमी 11 कुंदे या 2 संघांमध्ये. किरणजी धुमाळ साहेबांचं इथे आगमन झालं, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत.